उज्जैनच्या कालभैरव मंदिरात मदिरा म्हणजे दारू याचा भोग लागते आपल्या कालभैरवांना। आता आपले कालभैरव बाबा दारू पितात आणि ते दारू कुठं जाते याच्या मागचा पुरा इतिहास सांगतो, तोपर्यंत काय फॉलो करू। तर तो विषय असा होता, आम्ही सकाळी सर्वजण आंघोळ करून येऊन पोहोचलो कालभैरवांच्या मंदिरात। तिथून मस्त आरतीचं ताट वगैरे घेतलं आणि सरळ लागलो लाईनी। पण भाऊ गर्दी इतकी होती की मायले लेकरू भारी, आणि त्याच गर्दीत लोक इतके डेंजर आहे की शॉर्टकट मारायला बॅरिगेडच्या इकडल्या तिकून निघत जाय, कारण लवकर दर्शन झालं पाहिजे। अरे महत्व लाईनीत लागून दर्शनला आहे, शॉर्टकट मारण्यात नाही। जाऊ द्या तो विषय सोडा, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या कालभैरवांना मदिराचा भोग लागते म्हणजे दारूचा। खरंच खरंच काय सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हा आपले कालभैरव मदिराचा भोग घेतात तेव्हा ते दारू कुठं जाते आजपर्यंत पण कोणालाच माहिती नाही पडलं। खूप वर्षा पहिले इंग्रजांनी मंदिराच्या आजूबाजून खुंदाई केली होती, तेव्हा त्याला त्या खुंदाईत काय सापडलं, फक्त मंदिराच्या आजूबाजून काळा गोटा, याच्या अतिरिक्त काहीच नाही। त्यांना वाटे की टँक आहे, पण असं काहीच नव्हतं, कारण इथं स्वयं कालभैरव बाबा मदिराचा भोग घेतात। म्हणूनच म्हणतात ना उज्जैनचा कोतवालचा दरबार आहे। त्यानंतर आम्ही मस्त मंदिरात गेलो, दर्शन वगैरे केलं आणि सरळ चाललो आलो आपल्या हॉटेलवर। त्याच्यानंतर आम्ही उज्जैनच्या कोणत्या कोणत्या मंदिरात गेलो आणि त्या मंदिराचा इतिहास काय याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आताच फॉलो घ्या करून।